पहिली लढत आहे कोंदिवडे सौरभ आणि त्या विपक्षामध्ये चेंज द गेम वंजारपाडा ब संघ क्रीडांगणाच्या आतमध्ये खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आज ग्रामीण कर्जत टेनिस बॉल क्रिकेट मधल्या 8 महाशक्ती इथे लढताना तुम्हाला पाहायला मिळतील। श्री 11 क्रिकेट संघ चांदई आयोजित गुढीपाडवा आणि नूतन वर्षानिमित्तानं भव्य दिव्य भावी आमदार व सरपंच चषक 2026 चा हा अभूतपूर्व सोहळा 5 षटकांची लढत आहे, याची देखील नोंद घ्या। दोन्ही आमचे ऑफिशियल्स सज्ज आहेत आमच्या समवेत कॉम्बॉक्स मध्ये। कर्जतचे ज्येष्ठ समालोचक संदीपजी बोराडे सर ते देखील जॉईन होत आहेत। केटीसी लाईव्ह ची ऑफिशियल टीम निशांत आणि त्याचे सगळे सहकारी अजिंक्य सर आणि इथे ऑफिशियली सिग्नल येतोय मॅचला होतीये सुरुवात। पहिला थ्रिलर गोलंदाजी मार्कवर संकेत बाबरे वंजारपाड्याचा वाघ पहिला बॉल रायझिंग बॉल होता आपटून टाकण्याचा प्रयत्न अतिरिक्त बाउन्स दिलाय बॉलला आणि इथे मात्र सिंगल बाउन्सचं नोटिफिकेशन आलंय पंच हरेश कराळे सरांच्या वतीनं। पहिली धाव जी एक्स्ट्रा स्वरूपात जोडली जाते ज्यांच्या नावानं ही स्पर्धा आपण पाहतोय त्या सौभाग्यवती कोळंबे मॅडम देखील क्रीडा मंचकावरती उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनापासून स्वागत। क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता, फटका इथे फसला, बॅटची कडा घेऊन चेंडू निघालाय फ्लाइंग स्लिप आणि यष्टीरक्षकाच्या मधल्या क्षेत्रात जिथून एकही धाव न घेणं पसंत केलंय। थोडासा थ्रिलर असणार आहे, थोडासा प्रेशर देखील असणार आहे कारण सुरुवात आहे, स्टार्टअप दिलाय आणि प्रकाश जोत संदीप सर आपण पाहिला आजचा जबरदस्त प्रकाश जोत आहे, म्हणजे या पूर्ण प्रकाशामध्ये खेळण्याची मजा काही औरच आहे। सुरुवात केली आहे वंजारपाड्यानं, निर्णय जो घेतलाय त्या योग्य निर्णयावरची अंमलबजावणी सध्या सुरू आहे। ओव्हर द स्टंप्स आपटून टाकलाय बॉल, बॅटला ब्रश होऊन सरळ विसावला होता यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, परंतु चेंडू इतका भन्नाट वेगाने टाकला होता की बीट झाले यष्टीरक्षक प्रियेश बाबरे त्या क्षेत्रात होते, हातातनं जेल सुटलाय आणि इथून जीवनदान मिळेल विकीला देखील। बडवाल आणि बेकरी टीम आपण तयारीत राहायचंय, मध्यंतराला आपला टॉस केला जाईल याची नोंद घ्या आपण। बडवाल आणि बेकरी टीम या ठिकाणी पाहायला गेलं तर अगदी 7:46 पहिला बॉल मैदानावरती पिच केलेला आहे, याची नोंद घ्या। टायमर सेट झालाय तुमच्यासाठी, दोन्ही संघनायक याची नोंद घ्यायची आहे। बॅटर लोकांना खास कळकळीची विनंती आहे, आपला बॅटर मैदानातून आउट होईस्तोपर्यंत वाट पाहायची नाही, आपण तयारीत राहायचंय। मोमेंटम फार महत्वाचा आहे आणि कदाचित इथे चुकी केली आहे सौरभनं, माफ करा संकेतनं, कारण बॅक फॉलो थ्रू थोडासा इथे उणीव जाणवली जरूर। दुसरी धाव जी कनेक्ट झाली ऑफिशियली, 3 चेंडूंचा खेळ संपलाय, 5 षटकं आणि त्यातलं हे अनालिसिस आहे। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे ज्यामध्ये बंदिस्त 30 यार्डच्या वर्तुळाचा फायदा फलंदाजांना घ्यायचा आहे, परंतु सध्या AK-47 संकेत बाबरे क्रीडांगणावरती आहे, इतक्या वेगानं तोपगोळे टाकतोय की निश्चितच फलंदाजांना मात्र शांत ठेवलंय। विके आणि सौरभ क्रीडांगणावरती आहेत, डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे सौरभ। इथून कोंदिवडे संघाला देखील विचार करावा लागणार आहे, फार दूरवरचा प्रवास करून ते देखील आलेत आणि नेरळ परिसरातील वंजारपाडाकर देखील क्रीडांगणाच्या आतमध्ये आहेत। यानंतरची लढत जी तुम्हाला पाहायला मिळणार आहे भडवळ संघ आणि त्या विपक्षामध्ये बेकरे, परंपरागत एकमेकांच्या विपक्षात बरेचशा लढती त्यांनी देखील खेळल्यात। वळूयात मैदानाच्या आत, संकेत बाबरे क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे, बॉल चाललाय अगदी गॅप मध्ये, या बॉलवर इथे वेगवानता धारण केली चेंडून आणि सरळ चेंडू निघालाय ओव्हर द रोप। इथे पहिला धमाका, पहिला चौकार, 4 धावा। डीजेला देखील आपण इथे आता आपल्यात सहभागी करून घेणार आहोत, मी विनंती करतो बी रेडी फॉर द सेशन। या चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या 6 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे, 4 चेंडूंचा खेळ संपलाय। करंट रन रेट जर आपण पाहिलं 9च्या सरासरीनं धावा करायला सुरुवात केल्यात। बॉल तयार, ऍक्शन रिप्ले आपण पाहत होतो, क्रॉस बॅटेड स्ट्रोक, फटका टायमिंग थोडंसं कमी परंतु बंदिस्त वर्तुळाचा फायदा जरूर झालाय। बॉल तयार, षटकातला पुढचा बॉल, वेगवान मारा, पॉकेटचा वापर करतोय, स्वतःची क्षमता आणि गुणवत्ता क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखवत असताना इथे प्रॉपर ब्रह्मास्त्र फेकलं, जे खरं तर क्रीडा विश्वातील फार मोठं अस्त्र मानलं जातं। शेवटचा एक बॉल शिल्लक आहे, संकेत बाबरेनं धावा खर्च केल्यात आतापर्यंत 6,
इकॉनॉमिकली रेटेड गोलंदाजी करण्यावरती भर दिला जातोय आणि हेच खरं तर कमी षटकांच्या मॅच मध्ये तुम्हाला जमलं पाहिजे. षटकातला शेवटचा बॉल इथे पहा, टो क्रशर फेकला होता, सॉफ्ट हँडचा वापर करत सेन्सिबली पंच केलं बॉलला आणि बंदिस्त वर्तुळाच्या आतमध्ये एक सिंगल कनेक्ट केली आहे. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, स्कोर फ्लायज टू दी 7 लॉस ऑफ 0. 7 धावा ज्या धावफलकावरती जोडल्या जात आहेत आणि ड्रोन कॅमेराचा व्ह्यू, केटीसी लाईव्हची टीम जी मेहनत घेते या क्रीडा स्पर्धेवरती, पूर्णतः 360 अंशाचं वर्तुळ मध्ये केलेलं एलईडीचं रिफ्लेक्शन्स आणि चांदईकरांचं कौतुक करावं लागणार आहे. श्री 11 क्रिकेट संघ चांदई, जो खरं तर मानकरी ठरला ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा विश्वचषक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, ते मयूर ग्रुपची स्पर्धा गाजवली अक्षरशः आणि महाराष्ट्रातल्या ग्रामीण शक्तींना त्यांनी नमवलं. त्यांचंच हे बहरदार आयोजन आहे. सध्या रायगडाच्या भूमीमध्ये आपण आहोत आणि ड्रोन कॅमेराचा व्ह्यू सध्या निश्चितच लाईव्ह स्क्रीनवरून कॅमेरामन त्यांची भूमिका दाखवतात. KTC Live Events.in या ऑफिशियल वेबसाईटवरून ही स्पर्धा तुम्ही पाहू शकाल आणि रस्त्याच्या कडेलगत हे मैदान आहे, त्यामुळे इथे प्रेक्षकांचा देखील भरपूर प्रतिसाद. नेहमीच मागची 12 ते 14 वर्ष मी पाहत आलोय याच मैदानानं याची देही याची डोळा अनेक सामने रंगवलेत आणि या क्रीडा विश्वातील एक महाकुंभमेळा सध्या चांदईच्या या क्रीडा नगरीवरती जणू काही स्वर्गच अवतरलाय की काय असं वाटायला सुरुवात झाली आहे. दुसरं षटक जे प्रगतीपथावर येईल. बॅक टू द क्रिकेट. कुमार आलेत. दुसऱ्या षटकाला इथून होईल सुरुवात आणि सौरभला इथून मात्र स्वतःची अप्पर एंडला मक्तेदारी सिद्ध करावी लागणार आहे. बॉल तयार. षटकातला पुढचा बॉल. राऊंड विकेट आलाय. पहिलाच बॉल. लोअर फुलटॉस होता. बॅटची कडा घेऊन जीवाच्या आकांतानं प्रयत्न केले प्रियेश बाबरेनं आणि चेंडूला थांबवलं. बॉलचं थांबणं किती महत्वाचं होतं कदाचित येणाऱ्या उत्तरार्धात आपल्याला पाहायला मिळेल. इथून एक सिंगल प्राप्त केली आणि सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. चहू बाजूनं डौलानं फडकणारा भगवा. नुकतीच शिवजयंती देखील साजरी झाली. याच रायगडाच्या मातीनं महाराष्ट्राचा इतिहास लिहिला आणि परकीय आक्रमणांच्या म्हणजे खलबत खिंडीतून येणारी परकीय हिरवी आक्रमणं पूर्ण रोखली गेली. 1630 हे वर्ष होतं या महाराष्ट्राच्या मातीकरता अन्यायाच्या विरोधात ठिणगी पेटली गेली आणि खरं तर महाराष्ट्राचा आराध्य कुलदैवत म्हणून ज्यांना आपण पाहतो ते छत्रपती शिवराय, त्यांच्याच अत्यंत प्राणाहूनही प्रिय असणारा भगवा. वळूयात क्रीडांगणाच्या आतमध्ये. रायझिंग बॉल आपटून टाकला. योग्य उंची दिली. आता खांद्याच्या सरळ रेषेत प्रोजेक्टाईल मोशन आणि इथे कुमारची होती सरशी डॉट बॉल. विकेट खरं तर असं वाटतं आता की ही गोलंदाजांकरता पूरक असावी. आदरणीय सन्माननीय सुधाकर शेठ घारे या स्पर्धेकरता महत्वाचं योगदान. JKD RK कोळंबे सर नेहमीच हा झंझावत अविरत हे क्रिकेटचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं आणि कर्जत पूर्ण विभागानं कर्जत तालुक्यानं या टेनिस बॉल क्रिकेटला मोठी उंची दिली. बॉल तयार. फटका स्टिअर केला. बॅक टू द बॉलर खेळण्याचा धाडस. विकेटच्या अगदी पॅरलल. इथून एक सिंगल प्राप्त केली अत्यंत वेगानं आणि एक सिंगलच्या मदतीनं क्रिकेटमध्ये बऱ्याचदा आपण म्हणतो की 1s and 2s पनिश द लूज. सिंगल डबलला फार अनन्यसाधारण महत्व आहे. 9 धावा 9 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती जमा झाल्यात. मी एकच सांगेन कोंदिवडीला की इथून लढावं लागणार आहे. मनगडावरती विश्वास ठेवा आणि भरारी इतक्या झोकात घ्या की त्या क्रिकेट वेश्याला देखील कळलं पाहिजे तुमची क्षमता काय आहे. पोटेन्शियली बऱ्याचदा मी म्हणतो की नियती तुम्हाला संधी देत असते. त्या संधीला संकट म्हणून न पाहता संधी म्हणून पहा. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. गोलंदाजाची पुन्हा एकदा सरशी होते. वेगावर स्वार झाला होता कुणाल. योग्य टप्पा, अचूक लाईन लेंथ आणि इथून पहा ऑफस्ट्रिकच्या बाहेरचा बॉल, तो टाकला डॉट. फक्त 2च धावा ज्या खर्च केल्या गेल्या आणि संघाची टोटल 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. क्रीडांगणाच्या आतमध्ये मोठं दघमासान सुरू आहे. 1.4 बॉलचं षटक. चेंज ऑफ पेस. गतीचा काटा बदललाय. वेगावरचा नियंत्रण आणि इथे सरस ठरतोय कुमार. डॉट बॉल. 1 मोर डॉट बॉल. 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि संघाची टोटल फक्त 9 या आकड्यावरती आहे. येस 9 धावा ज्या धावफलकावरती झाल्यात कनेक्ट. पूर्वार्धाचं सत्र तुम्ही पाहतायत. जो निर्णय घेतलाय वंजारपाडाकरांनी कदाचित त्या योग्य निर्णयाची योग्य क्षमता ते क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखवतात. बॉल तयार. षटकातला पुढचा बॉल. राऊंड विकेट. फटका दर्जेदार आहे. टायमिंग देखील प्रॉपर. इट्स अ सो ब्युटिफुल, सो एलिगंट.
जस्ट लुकिंग लाईक अ वाव. क्रॅकिंग स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. इथे आलाय पहिला धमाका, पहिला वार लाख मोलाचा. विकीच्या बॅटमधनं षटकार. सौरभच्या बॅटमधून हा धमाका आलाय, माफ करा. आणि याच षटकाराच्या मदतीनं येस, एंड ऑफ दी सेकंड ओव्हर, दुसऱ्या षटकाचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या 15. हा फ्लाइंग स्टार्ट खरं तर गरजेचा होता, जो वंजारपाडानं सुरू केला आणि त्याचा एंड दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर अगदी सौरभच्या बॅटमधून हा धमाकेदार षटकार आला. ऍक्शन रिप्लेमध्ये पुन्हा पुन्हा हा फटका पाहावासा वाटावा, इतका अत्यंत दर्शनीय स्ट्रोक क्रीडांगणाच्या आतमध्ये. 2 षटकं इथे संपुष्टात आली आहेत आणि तिसऱ्या षटकाला इथून होईल प्रारंभ. पुन्हा एकदा संकेत बाबरेवर विश्वास दाखवला, कारण या एंडनं फलंदाजी करणं थोडंसं अवघड आहे. वाऱ्याची दिशा खरं तर या आधीचा एंड जो दुसऱ्या षटकात सुरू होता त्या एंड करता पूरक आहे. झेंड्यांच्या ज्या दिशा दर्शक म्हणून ते सगळे जे झेंडे काम पाहत आहेत, त्या झेंड्यांची जी दिशा आहे ते बरंच काही सांगून जाते. चला स्टार्टअप करा. या षटकातील पहिलाच बॉल. तिसऱ्या षटकाला होती सुरुवात. अभूतपूर्व 16चे आपण ठरतोय साक्षीदार. ओव्हर द विकेट, रायझिंग डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं एक वेगळी उंची घेतली आणि इथे ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात. संकेत बाबरे ओव्हर द विकेट आलाय, इन स्विंगर एक्झिक्यूट केला आणि पहा इट्स रायझिंग बॉल. थोडीशी फ्लाईट दिली. पहिला बॉल डॉट टाकलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. षटकातला पुढचा बॉल ओव्हर द विकेट. बँग ऑन द टार्गेट टाकण्याचा प्रयत्न इथे मात्र केला गेला आणि इट्स अ सरेंडर. विकीला परतावं लागणाऱ्या धावचीतची विकेट. पहिला ब्रेक थ्रू. इट्स अ मच निडेड विकेट फॉर टीम चेंज द गेम. वंजारपाडा बी. कम ऑन डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 1 डाऊनची पोझिशन जो गाजवेल आता भावेश. सौरभ त्याला साथ देणं गरजेचं आहे. सौरभ जाधव आणि भावेश देशमुख हे अत्यंत नेत्रदीपक दृश्य आहे जे सध्या तुम्ही ऑन स्क्रीन पाहताय क्रीडांगणाचं. हे चांदईचं जे क्रीडांगण आहे, ऐतिहासिक मैदान आहे. वळूयात मैदानाच्या आत. पुढचा बॉल. अत्यंत वेगवान चेंडू. इथे वेगावर स्वार झाले होते. पेसनं बीट केलं अक्षरशः समोरच्या फलंदाजाला. संकेत बाबरे थोडेसे हवी ठरतायत आणि इथून 2.3 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती आहे आणि महत्वपूर्ण विकी नावाचा फलंदाज जो परतीचा प्रवास त्यानं केलाय. पूर्वार्धाचं सत्र सध्या तुम्ही पाहताय. बॉल तयार. संकेत बाबरे. फुल टॉस होता, त्याला उडवलाय. बॉल चाललाय लॉंग ऑनला. कॅच ड्रॉप्ड. कदाचित ही कॅच सोडले की मॅच सोडले हेच इथे पाहावं लागणार आहे, कारण सौरभ जाधव जर क्रीडांगणाच्या आतमध्ये धुमाकूळ त्यानं घातला तर मग ही कॅच आज पूर्ण रात्र झोपू देणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे. संकेत बाबरे थोडेसे हताश दिसत आहेत. या झेलची किंमत काय कदाचित त्यांनाच ठाऊक आहे. 9 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. 1.4 षटकांचा खेळ संपलाय. या षटकामध्ये संकेतनं खर्च केल्यात फक्त 2 आणि धावसंख्या 16 धावसंख्या. बॉल तयार. स्टिअर केला बॉल. बॅक टू द बॉलर खेळण्याचं धाडस आणि इथून मात्र डॉट बॉल. धाव न घेणं पसंत केलंय. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट आहे ना, याच करता मला चांदईकरांचा हा निर्णय उत्तम आणि योग्य वाटतो. म्हणजे ग्रामीण मधल्या सगळ्या 1 गाव 11च्या संघांना आपण आता संधी दिली आहे आणि हे क्रिकेट फक्त गावाकरता खेळलं जातं. इथून पहा रायझिंग बॉल. त्याला केला टॅप. स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका सजवलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे जे अत्यंत वेगानं आलाय आणि तदनंतर एक सिंगल इथे होईल प्राप्त. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. तिसऱ्या षटकाचा खेळ इथून संपलाय आणि टीमची धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. पहिल्या सत्रात इथून किती धावांचं टार्गेट समोर ठेवलं जाणार आहे
हे येणारी 2 षटकं आपल्याला सांगतील निश्चितच, परंतु सर रतन टाटा यांचं एक वाक्य आहे की आयुष्यात एकदा निर्णय घेतलात तर मागे फिरून पाहू नका. तो योग्य निर्णय तुम्ही घेतलाय तो कसा आहे हे तुम्हाला सिद्ध करता आलं पाहिजे. आणि कदाचित कदाचित वंजारपाडाकरांकरता मी निश्चित ते वाक्य इथे तंतोतंत लागू पडतंय. टॉस जसा जिंकला तसा मनीषनं निर्णय स्वीकारला, तो मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा. ओव्हर टू आदरणीय संदीपजी बोराडे तुमच्यासोबत जोडले जातील. दोन्ही टीम आपण 1 मिनिट लेट आहात याची नोंद घ्या. तुम्हाला सातत्यपूर्ण या वेळेचं बंधन कारणीभूत राहील याची प्रत्येक संघनायकाने नोंद घ्या. 1 मिनिट लेट आता तुम्ही. मी सांगितलं होतं की 7:46 पहिला बॉल पिच झाला होता मैदानावरती. स्पीडअप घ्या आपण. येस, वेळेबाबतीत थोडीशी कटिबद्धता इथे आपल्याला पाळावी लागणार आहे. सगळेच जण आपले मित्र आहेत, परंतु शिस्तीच्या बाबतीत तुम्ही यू आर द डिसिप्लिनर, तुम्हाला ती शिस्त पाळावीच लागेल. 4 षटकं जी आहेत ती तुमची 20 मिनिटांमध्ये संपणं अनिवार्य असणार आहे. म्हणजे एका सेशन करता फक्त 25च मिनिटं असतील. आणि वळूयात आपण मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्कवर मिस्टर सौरभ आलेत. चौथं षटक जे वंजारपाडा करांकरता प्रमोट करतील. बॉल तयार. अप्रतिम, चांगली गोलंदाजी. म्हणजे वंजारपाडा संघाचा प्रत्येक गोलंदाज आज खरं तर केस स्टडी करून आलाय, असंच म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. बॉलची पिचिंग परफेक्ट ऑन दी गुड लेंथ आहे आणि तिथून रायझिंग डिलिव्हरी म्हणजे त्याला फ्लाईट देण्याचं काम प्रत्येक बॉलर करतोय. आणि त्याच गोष्टीचा अभ्यास इथे कोंदिवडेकरांना करायचा आहे. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. इथे फटका चांगला आहे, उडवलाय बॉल, जिथं वारा तिथंच मारा आणि बॉल चाललाय 6 धावांसाठी. षटकार 6 धावा. इट्स अ क्रॅकिंग स्ट्रोक. बिंदासजी लदगे आणि आमच्या भिवंडीची घान कोकिळा म्हणून ज्याची ओळख आहे ती सोनाली भोईर यांच्या आवाजात कटिबद्ध केलेलं, लयबद्ध केलेलं हे संगीत आदरणीय कार्यसम्राट, कार्यतत्पर आणि कर्तव्यदक्ष सन्माननीय आदरणीय सुधाकर शेठ घारे. एक किस्सा अमर सांगतो जो खरं तर 1.5 महिन्यापूर्वीच घडलाय. एक प्रसंग ओढवला माझ्यावर देखील आणि मी एक फोन केला माझे सहकारी समीर लोंगले आणि सचिन थोरवेंना आणि तो प्रसंग क्षणार्धात सोडवला आदरणीय सुधाकर शेठ घारे साहेबांनी. ही जनमानसाप्रती असलेली माणुसकी आणि जनमानसाप्रती असलेलं हे अटॅचमेंट आहे. कदाचित येणाऱ्या काळात हे नाव अगदी निश्चितच हा डंका वाजणार, यात तेळ मात्र शंका नाहीये. आणि या स्पर्धेचे देखील शिलेदार तथा निश्चितच या स्पर्धेकरता महत्त्वपूर्ण मार्गदर्शन ज्यांच्या माध्यमातून. वळूयात मैदानाच्या आत. चांगला बॉल पुन्हा एकदा सबमरीन होता, त्याला फ्लाईट दिली पॉकेटमधून आणि सरळ इथे चेंडू जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इन स्विंगर एक्झिक्यूट केलाय आणि पहा काय गोलंदाजी करतायत. काटकता आणि लयबद्धता, लाईन लेंथ मध्ये परफेक्शन किती पाहिजे त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे वंजारपाडाकरांचा हा बॉलिंग अटॅक. बॉल तयार सौरभ. इथे मात्र पहा इथे लाईन ऑफ ऍक्शन चेक करावी लागणार आहे. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावरती होईल कनेक्ट. याच अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीनं टीमची धावसंख्या 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. सौरभच्या दुसऱ्या बॉलवर जे आक्रमण केलं फलंदाज भावेशनं त्याच्या बॅटमधनं लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळाला. इथे मात्र बॉल तयार. ओव्हर द विकेट. लेग कटर होता, त्याला उडवलाय, बॉल चाललाय लॉंगॉनच्या डोक्यावरून. इथे करतोय मनगटाचा वापर आणि बॉल करतोय हवाई सफर. षटकार 6 धावा. थँक्यू डीजे. याच षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. लॉफ्टेड स्ट्रोक, बॉटम हँडचा चांगला वापर केला, ताकद दिली खांद्यातून. खरं तर ग्रामीण भागातल्या खेळाडूंच्या मनगटामध्ये एक आघात ताकद असते आणि तिचा वापर जर खेळात तुम्हाला करता आला
कोंदिवडेच्या या दोन्ही फलंदाजांचं कौतुक करावं लागणार आहे. सौरभ जाधव खेळतायत 9 चेंडूंमध्ये 13 आणि भावेश देशमुख पोहोचलाय 6 बॉलमध्ये 13 धावा. अत्यंत विध्वंसक फलंदाजी करायला त्यांना सुरुवात केली आहे. गोलंदाज तयार सौरभ. आणखीन एक धमाका. प्रॉपर टायमिंग. बॉल चाललाय सरळ चांदई गावात. सडक पे कडक. फलंदाज भावेश देशमुखच्या बॅटमधून धमाका षटकार. थँक्यू डीजे. कदाचित लढण्याची सुरुवात अमर कुठूनही करता येते, फक्त मनगट तुमचं गहाण ठेवता कामा नये. आणि आज भावेश देशमुखनं तो कारनामा केलाय. कोंदिवडे संघ जो संकटाच्या भोवऱ्यात सापडला होता. 2 लगातार षटकार जरूर या ठिकाणी आलेले. तिसरा षटकार जर आला तर कैलाजी कोलंबे यांच्याकडून या बॅटरसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. तिसरा षटकार आला तर. षटकार आला. 6 धावा. 36 धाव संख्या धाव फलकावरती आहे. अक्षरशः कमरतोड फलंदाजी सध्या सुरू आहे. भावेश देशमुख कोंदिवड्याचा वाघ मैदानाच्या आतमध्ये दरकाळी फोडतोय अक्षरशः. गोलंदाज तयार. राऊंड विकेट. आणखीन एक धमाका. चांगला बॉल उडवलाय गॅप मध्ये. जसा सुईतून ओवावा धागा तसा हा 2 खेळाडूंच्या मधून फटका सजवलाय. 4 धावा. चौकार. क्रॅकिंग शॉट. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. याच चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या 40 या आकड्यावरती पोहोचली. परंतु भावेश देशमुख काय बॅटिंग केली आहे. फलंदाजीमध्ये असलेला वेग. 8 चेंडूंमध्ये त्यानं 23 धावा केल्यात. टोटल टीमची 40 धावसंख्येवरती 10च्या सरासरीनं इथून धावसंख्या जी धावफलकावरती होते कनेक्ट. शेवटचा आणि अंतिम 6 चेंडूंचं षटक इथून मात्र शिल्लक. स्लॉग ओव्हरला इथून होईल सुरुवात. ड्रोन कॅमेराचा व्ह्यू सध्या तुम्ही पाहताय. 360 अंशाचा हे वर्तुळ चेक करायचं. वी हॅव टू क्रॉस व्हेरीफाय. येस, पडताळून पाहावं लागेल तो षटकार आहे की चौकार आहे. त्याला इथून पडताळून पाहावं लागणार आहे. कोणताच खेळाडूवर अन्याय होऊ दिला जाणार नाही याची देखील नोंद घ्या. आणि इथे पहा केटीसी लाईव्ह इव्हेंट्सचं स्वच्छ आणि पारदर्शक चित्रण. चेक जरूर केलं जात आहे. अगदी टेक्निकल टीम आपण पाहतोय केटीसी लाईव्ह. थांबवलं जाईल. अगदी टेक्निकल टीमचा डिसिजन, थर्ड अंपायरचा डिसिजन आपल्यापर्यंत जरूर येईल. चालू करायचं आहे का. चौकार जरी असेल, इट्स अ बाउंड्री. यस, चौकार जरी असेल तर त्रिमूर्तींच्याकडून मात्र या बॅटरसाठी 500 रुपये, अर्थात त्याचा निवृत्ती बागडे, दिनकर कोलंबे आणि कैलाजी कोलंबे यांच्या माध्यमातून या बॅटरसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. परंतु हवाई सपार आणि इथे मात्र फॉलो थ्रू मध्ये चांगली झेल. यावेळी गोलंदाजाचं करावं लागेल कौतुक. हे नुसतं वादळ नाही तर येणाऱ्या काळात हा फार मोठा सुनामी आहे. आणि कोंदिवडे संघानं विचार करणं गरजेचं होतं. खरं तर सौरभ ज्याच्याकडनं अपेक्षा होत्या, सौरभ जाधवचा इथे फटका फसला आणि त्याला परतावा लागला. हताश झाले, निराश झाले, कारण संघाकरता मोठं योगदान देऊ शकले नाही. परंतु तरी देखील एक चांगली समाधानकारक इनिंग म्हणावी लागेल या परिस्थितीमध्ये. अनिकेत आलेत, नवीन बॅटर. चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. करण बाबरे गोलंदाजी मार्कवर आहे. 5 चेंडूंचा अजूनही खेळ इथून शिल्लक आहे. पंखांवरती ठेव विश्वास. घे भरारी तू झोकात. कळू दे त्या क्रिकेट वेड्या विश्वाला तुझी खरी अवकात. आणि अनिकेतला इथे मिळते संधी. इथे बॉल ओव्हर पिच उडवलाय. समोर क्षेत्ररक्षक एका पाठोपाठ एक. 2 एक्झिट. बॅट्समन देखील आउट. फलंदाज बाद.
शून्याचा चष्मा घालून निघालाय परतीच्या प्रवासाला. कमांड डीजे. यस, थँक्यू डीझी. या बॉलवरती गोलंदाजाने जर विकेट प्राप्त केली तर त्याच्यासाठी त्रिमूर्ती, दिनकर कोलंबे, कैलाजी कोलंबे आणि निवृत्ती बागडे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. करण बाबरेला पहिल्या 2 बॉलवर मिळाल्या 2 सफलता आणि वंजारपाडा करांच्या गळ्यातलं ताईत आता करण बाबरे बनलाय. म्हणजे ड्रॉप सीनचा हिरो ठरण्याचे फार मोठे चान्सेस इथे मात्र करण बाबरेला आहेत. 4 बॉल शेवटचे शिल्लक. कदाचित डेफ्थ एंडला त्याला का ठेवलं होतं त्याचं तो उत्तर त्याच्या परफॉर्मन्सनी देतोय. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल. फसवा बॉल, लुपिंग बॉल होता. कारण मी बराचदा म्हणतो की सोप्या दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टी सोप्या नसतात. कदाचित त्या फसव्या देखील असू शकतात. नकल बॉल टाकला होता आणि तो फलंदाजाला कळला नाही. धावचीची ते संधी प्राप्त झाली आणि फलंदाजाला परतावं लागणार आहे. फलंदाज बाद. तिसऱ्या बॉलवर देखील विकेट. कमॉन. अजिंक्य पवार, केटीसी लव्ह इव्हेंट्स, फार कमी वयात या चॅनलला नाव गाठलं आणि त्यांना देखील शुभेच्छा आहेत अनेक अनेक. इथे 40 धावसंख्या, 4 गडी बाद झालेत. महत्वपूर्ण सामना आहे आणि करण बाबरे लढवय्या छातीचा हा योद्धा आहे. कोणत्याही क्षणी मॅचला बदलवण्याची क्षमता त्याच्यामध्ये. आज पहा, पहिल्या 3 बॉलवर स्लॉग ओव्हरमध्ये म्हणजे डेप्थ ओव्हरमध्ये अशी गोलंदाजी करणं हे खरं तर वाघाचं काळीजच लागतं त्या प्रत्येक खेळाडूकडे. आणि इथे पहा ड्रोन कॅमेराचा व्ह्यू पुन्हा एकदा केटीसी लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून अत्यंत स्वच्छ आणि पारदर्शक हे लाईव्ह टेलिकास्टिंग. निशांत आणि त्याची पूर्ण टीम. इथे पहा बॅटची अप्पर एज आणि बॉल चाललाय डाऊन द एंड. चेंडू निघून जाईल बॅक ऑफ द एंड मधून इन फ्रंट ऑफ द विकेट. चौकार, नशिबाचा चौकार. 4 धावा. त्याचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, जाणता राजा. छत्रपतींना त्रिवार मानवंदना देऊन ओव्हर द हेड ऑफ द विकेट कीपर. हा फटका जर आपण पाहिला नशिबाने आलाय. चौकार. बॉल तयार. चेंज ऑफ पेस, काटा बदललाय गतीचा आणि हे पेस व्हेरिएशन बदल माणसाकडे पाहिजेत. चला, यानंतरची जी लढत आहे, दोन्ही टीम एका बाजूला भडवळ संघ आणि एका बाजूला बेकरे. दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्याकरता आपलं हार्दिक स्वागत आहे. या षटकातला शेवटचा आणि अंतिम बॉल. इथे पहा पुन्हा एकदा वळण दिलंय. चांगली गोलंदाजी होती. कट केलं बॉलला. लेग कटर एक्झिक्युशन प्रॉपर. एंड ऑफ दी सेशन. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ इथे संपलाय. परफेक्ट नेल्सन धाव फलकावरती आहे. 44, लॉस ऑफ 4 विकेट. 44. संघ वंजारपाडा नोंद घ्या. 45 धावसंख्येची गरज आहे. 45 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय नामदेवजी मार्के यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती की आपण मंचावरती स्थान व्हा. बेकरे आणि भडवळ टीम, आपणास दोघांनाही विनंती आहे, इनिंग ब्रेकचा पहिला बॉल पडण्याच्या अगोदर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हवेत. अन्यथा दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित झाले नाहीत तर मात्र षटकांची कपात होईल, याची नोंद घ्या आपण. आणि त्याच्यातही एक जर लेट झाला तर तिथे सुद्धा पुढच्या कडक नियमांना सामोरं जावं लागेल. मयूर 11 बडवल आणि त्याच्या विरोधात अष्टविनायक बेकरे.
टॉस करूया त्या ठिकाणी आपण. अर्थातच या स्पर्धेचे संकल्पक आर के साहेब यांच्या शुभ असते. एकीकडे आपण पाहतोय अष्टविनायक बेकरे आणि त्याच्या विरोधात मयूर 11 बडबल. कॉल असेल मयूर 11 बडबल B+. कॉल होता टेल आला हेड. येस, अष्टविनायक बेकरी टीमचा कॅप्टन आपल्या समोर जोडला जाईल. काय डिसिजन आहे? बॅटिंग आहे. बडबल अष्टविनायक बेकरी टीम सातत्यपूर्ण चांदईच्या मैदानावरती खेळ करत आलात, परंतु या वर्षीचं एक आगळं वेगळं नियोजन या ठिकाणी पाहायला मिळते. एकंदरीत स्पर्धेबद्दल काय बोलाल? चांगले आहे आयोजन. यस, टॉस गमावलाय मयूर 11 बडबल टीम. जर जिंकला असता तर निर्णय काय असता? फिल्डिंगच भाव होती. फिल्डिंगच पाहिजे होती. आणि अर्थातच एकीकडे आपण पाहतोय आज मैदान फार चांगलं सजलं गेलं आहे आणि या मैदानाच्या अनुषंगाने एकंदरीत आयोजनाबद्दल काय बोलाल? खूप चांगलं आयोजन केलेलं आहे. काय घरातून जेवून येतात की नाही काय माहित नाही. दोन्ही टीमचं करूया शुभेच्छा देऊयात. अर्थातच पहिल्या बॉलकडे आपण जाणार आहोत. चौकार, षटकार आणि विकेट या बॉलवरती जर आले तर मात्र इथे 500 रुपयांचं कॅश प्राईज त्रिमूर्तींकडून पाहायला मिळेल. आणि अर्थातच या त्रिमूर्तींचं करूया कौतुक, ज्यांनी या ठिकाणी पारितोषिकांची मात्र खैरात केली आहे. आणि उत्तरार्धामध्ये जशी होईल 45 धावांच्या पाठलागाला सुरुवात, तसं या आपण ऐकूयात कर्जतचा अत्यंत अनुभवानं संपन्न असणारे समालोचक आमचे मित्र आदरणीय संदीपजी बोराडे सर. निश्चितच ग्रामीण कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांनी खरंच आपलं फार मोठं योगदान दिलं, ते आदरणीय संदीपजी बोराडे सर इथे जोडले जातील. थँक्यू. हे जाऊयात निखिल सर मॅचकडे. अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय बिग फाईट. एकीकडे टार्गेट सेट केलं गेलंय 45 धावा संख्येचं आणि भावेश भोईर आता स्कोरिंगच्या भूमिकेत आमच्या समोर जोडले गेले आहेत. अगदी एक नामवंत समालोचक या स्पर्धेतून उदयाला आले होते भावेश भोईर आणि सनी मसने, परंतु कामानिमित्त आता थोडे स्वतःला व्यापून घेतलाय आणि व्यवसायाकडे जरूर वळलेत. परंतु इथे मॅचकडे आपण जाऊयात. या ठिकाणी पाहायला मिळेल 45 धावा संख्येचं टार्गेट. पहिला बॉल यावेळी अगदी आउटसाइड द ऑफ स्टंप खेळले होते, परंतु इथे फटका सजवलाय आणि या ठिकाणी येतील 4 धावा. कैलास कोलंबे, तदनंतर निवृत्ती बागडे आणि दिनकरजी कोलंबे यांच्याकडून पहिल्या बॉलवरती चौकार येऊ दे, षटकार येऊ दे की विकेट येऊ दे, त्याच्यासाठी मात्र 500 रुपयांचं कॅश प्राईज होतं आणि ते या ठिकाणी जमा झालंय. पहिल्याच बॉलवरती दणदणीत चौकार, सलामीची जोडी संकेत बाबरे आणि करण बाबरे आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज प्रतीक. फटका टॅपिंगचा. अगदी इथे फंबल पाहायला मिळतंय, चुकीला माफी नाहीये. अगदी मिसफिल्ड आणि त्याच्यानंतर मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. या 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे पाहायला मिळते 6 आकड्यावरती. सुरुवात दैदिप्यमान होती चौकाराने, परंतु अशा जर चुका भैरवनाथ कोंदिवडे टीमच्या मैदानात झाल्या तर मात्र एक तफावत या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. कारण हेच समीकरण आहे क्रिकेटमध्ये. अगदी आयोजकांच्या दिलेरीची मी काल रात्रीपासून दाद देतोय की त्यांनी यावेळी खऱ्या अर्थाने कर्जत तालुक्याचा वर्ल्ड कप सजवलाय, परंतु हे सजवत असताना कर्जत तालुक्यातील 32 संघांना सर्वप्रथम प्राधान्य केलंय आणि त्याच प्राधान्याचा 32 टीमचे लाईव्ह लॉट्स आपण पाहिले होते. ते समोरासमोर अगदी तुमच्या भेटीला आले आणि त्याच लॉट्सच्या माध्यमातून ही एक लढत, दुसऱ्या दिवसातली पहिली फेरी. चांगला फटका, यावेळी गॅप सिलेक्शन, डीप एक्स्ट्राला बॉल ट्रॅव्हल येतोय तो मात्र या ठिकाणी आणखी एक दर्जेदार चौकार. वरती जरूर पाहायला मिळत आहेत. चांगली रणनीती सध्या मी तर म्हणेल चेंज द गेम वंजारपाडा टीमची पाहायला मिळते. अगदी आता टिचून भेदा काटक परिश्रम घ्यावे लागतील मैदानात, ते मात्र
भैरवनाथ कोंदिवडे टीमला, जिथे मात्र प्रत्येक डॉट बॉलवरती विकेट आणि डॉट बॉल हीच पाहावं लागेल. परंतु यावेळी जर विचार करायला गेल तर गोलंदाज प्रतीक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतोय. पुन्हा एकदा अगदी बॉलला सजवलं होतं, पंचांकडे लावली अपील जरूर केलाय, परंतु पंच मात्र तटस्थ आहेत. लेग बायच्या स्वरूपात सिंगल धावपलकावरती एकवटली जाईल आणि या सिंगलच्या मदतीने टोटल मात्र काहीशी पुढे सरकते 11 या आकड्यावरती. संकेत बाबरे, करण बाबरे सध्या मैदानात पाहायला मिळत आहेत, परंतु आतापर्यंत 4ही बॉलचा सामना केला तो संकेत बाबरेने. जबरदस्त बॅटिंग लाईन मैदानात पाहायला मिळाली आहे आणि त्या अनुषंगाने आता स्ट्राईक रोटेड आहे. स्ट्रायकर एंडवरती करण बाबरे. चांगला बॉल हवेत आहे, परंतु इथे क्षेत्ररक्षक पोहोचेल की नाही, परंतु इथे सेफ झोन मध्ये बॉल लँड होतोय. बॉल ट्रॅव्हल होईल तो मात्र चौकारात. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक करण बाबरेच्या बॅटमधून. हे वादळ काही शांत होणार नाही आहे. अगदी या वादळाने जबरदस्त उंची या कर्जत तालुक्यात गाठले आहे आणि ते वादळ शेवटच्या रजनीमध्ये या स्पर्धेत दाखल होताना जरूर दिसतील. आदरणीय सुधाकर भाऊ घारे त्यांच्या नावाची सुद्धा एक जबरदस्त मोठी स्पर्धा आपल्याला येणाऱ्या काही दिवसांच्यात पाहायला मिळेल, जिथे आपण पाहणार आहोत खांडपेचं मैदान जे रंगलं जाणार आहे, परंतु त्याच्यावरती अगदी 4 चांद लावण्यासाठी बरेचसे गौप्य स्फोट थोड्याच दिवसात तुमच्या समोर येतील. A1 जोडी चषक. चांगला फटका यावेळी दिमागदार सजवलाय, परंतु प्रयत्न केले जात होते. यावेळी विचार करायचा होता फिल्डरला की झेल टिपण्याचा प्रयत्न, परंतु बॉलला अतिशय आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. आपण यावेळी बाउंड्री लाईन वरती नाही आहेत हे थोडासा फिल्डर जरूर विसरला, परंतु या क्षणी जर पाहायला गेलं तर सिंगल कंप्लीट झाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावत संख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 16 आकड्यावरती. 16 रन्स स्कोर बोर्ड विदाउट लॉस आफ्टर 1 ओव्हर्स. सोळा धावा धावपलकावरती टार्गेट 45 आहे. अजूनही जर पाहायला गेलं तर या ठिकाणी येणारे 24 बॉल आणि 29 धाव संख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती सांघिक कोड्यातलं दुसरं स्पेल हाताळण्यासाठी सज्ज झाला आहे तो मात्र दत्ता कराड आहे. सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय. फार मजा येते या स्पर्धेमध्ये, कारण एकीकडे आपण पाहायला गेलं तर अनेक स्पर्धा मी पाहिल्या होत्या, परंतु या स्पर्धेमध्ये हे 32 संघांना एकत्रित करून लॉट्स उडवणं हे फार जिकरीचं होतं, परंतु तो प्रयत्न सुद्धा यशस्वी घडवून आणलाय तो चांदईकरांनी. बॉल आपटलाय, शॉर्ट पिच बॉल जरूर आहे, फटका सजवलाय, करण बाबरीच्या बॅट मधून येतोय. हा आणखी एक दिमागदार स्ट्रोक षटकार पाहायला मिळालाय. कमॉन डीजे तांडेल. बॅक टू बॅक दुसरा षटकार आपण पाहतोय.
दरम्यान करण बाबरेचा हा षटकार फार दिमागदार सजला गेला, संपूर्णपणे अगदी कमरेपासून शरीराला मागे झोकलं होतं आणि तदनंतर मात्र हा फटका त्याने लगावलाय. लॉंग ऑफच्या वरून मात्र हा सिक्सर जरूर अनुभवलाय, परंतु 28 धावा धावफलकावरती आहेत. आणखी एक चांगला फटका यावेळी पाहतोय करण बाबरे ऑन फाईट. सध्या जबरदस्त फाईट पाहायला मिळते. बॅक टू बॅक तिसरा सिक्सर करण बाबरेच्या बॅट मधून. मैदानात पोळल्या करण बाबरेने टार्गेट मोठं नाहीये, मी तर म्हणेल चेंज द गेम वंजारपाडा टीमसाठी, परंतु क्रिकेटच्या जगतात भाकीत करून जमत नाहीये. त्याच्यासाठी कर्तृत्व तुम्हाला सिद्ध करावं लागतं आणि ते कर्तृत्व आता सिद्ध केलंय ते करण बाबरे बॅटरने. बॅक टू बॅक 3 षटकार. आणखी एक चांगला स्ट्रोक, बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. बॅक टू बॅक चौथा सिक्सर पाहायला मिळतोय. करण बाबरे सध्या जबरदस्त फाईट मैदानात देत आहेत. अगदी ढाण्या वाघासारखी लढाई त्याच्याकडून पाहायला मिळते आणि त्याच लढाईमध्ये आता बॉल शिल्लकीत 20 आणि करायचे धावा 5. धावसंख्या जाऊन पोचले 40 आकड्यावरती. परिस्थिती आता बिकट आहे. खरं म्हणायला गेलं तर संपूर्णपणे सामना पहिल्या षटकात अगदी वळवायचा होता आपल्याकडे, परंतु तिथे संकेत बाबरेची बॅटिंग पाहायला मिळाली. करण बाबरेकडे आपण जाऊयात. आत्तापर्यंत पाहायला गेलं तर करण बाबरेने जवळजवळ या ठिकाणी 6 बॉलचा सामना केला, ज्याच्यावरती एकच सिंगल आले आणि एकावरती चौकार, बाकीचे 4 षटकार. आता बॉलची पिचिंग फार सुंदर पाहायला मिळत होती. यावेळी मात्र बॉल लेग स्टिक वरून जरूर जाताना दिसला, जिथे मात्र पंचांनी त्याला डॉट घोषित केलाय. हा बॉल डॉट आलाय. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतंय. 40 धावा धावफलकावरती आहेत. इथे सुद्धा डॉट बॉलची संगत आहे. अगदी लेवल पाहायला गेलं तर बॉलची जिथे पिचिंग झाली अगदी खालच्या लेवलमध्ये हा बॉल पाहायला मिळाला, जिथे डॉटची संगता आली आहे आणि इथे 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली बिनबाद 40 आकड्यावरती. येणारे 18 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज आहे. अष्टविनायक बेकरे आणि त्याच्या विरोधात मयूर 11 बडवल टीम आपण तयारीत राहायचंय. दोन्ही टीमला विनंती आहे अष्टविनायक बेकरे टीम टॉस जिंकल्याने स्वीकारले ती मात्र बॅटिंग. फिल्डिंगसाठी तयारीत राहायचंय मयूर 11 बडवल टीम. ऋषिकेश फार मोठी जबाबदारी आहे तुमच्यावरती 4ही रजनीमध्ये या स्पर्धेची. खरं सांगायला गेलं तर अगदी ऋषिकेश यांच्या ताब्यात अर्थ खातं सोपवलं या स्पर्धेचं. चला स्पीडअप करा आपण. 18 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज आहे. सामना एकतर्फी जरूर पाहायला मिळतोय. वेदांत आपण पाहतोय सेन्सिबल क्रिकेट मैदानात आहे. एकीकडे जर पाहायला गेलं तर अगदी जसं आयोजन कडक तसे नियम सुद्धा कडक पाहायला मिळत आहेत. चांगली रणनीती आखली गेली आहे. सिंगलला प्राधान्य देत मात्र संकेतने मात्र धाव घेतली आहे. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न आणि हा बॉल जातोय 4 धावांसाठी येतोय. तो मात्र करण बाबरेच्या बॅट मधून विजयी चौकार.